आणि आता एक महत्त्वाची बातमी सविस्तर पाहूयात। भारत आणि ब्रिटनमध्ये व्यापार करार झाला। या करारामुळे आता कपडे आणि शूजसह अनेक गोष्टी स्वस्त होणार आहेत। भारत ब्रिटन कराराचा फायदा दोन्ही देशांमध्ये सामान्य नागरिकांना सुद्धा होईल। औषधांपासून ते इलेक्ट्रॉनिक्स आणि फॅशनच्या वस्तू स्वस्त होतील, तसंच काही गोष्टी महाग होण्याची शक्यता आहे, ज्याचा थेट परिणाम सामान्यांच्या खिशावर होईल। या करारामुळे दोन्ही देशांची अर्थव्यवस्था वाढेल, तसंच नोकरीच्या संधी उपलब्ध होतील, असा विश्वास पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केला। तर या सगळ्या संदर्भात बातचीत करण्यासाठी आणि विश्लेषण करण्यासाठी आंतरराष्ट्रीय व्यापार संबंधाचे अभ्यासक उदय तारदाळकर सर जोडले गेलेले आहेत। सर, तुमचं स्वागत आहे एनडीटीव्ही मराठीवर। नमस्कार सर, भारत ब्रिटन मुक्त व्यापार करारानं भारताचा नेमका कसा आणि काय काय फायदा होणार आहे? मुख्यत्वे याचा आपण राजकीय परिणाम बघितला तर ब्रेक्झिटच्या नंतर ब्रिटनला मोठ्या प्रमाणावरती जो फायदा होणार आहे एकंदरीतच त्यांच्या जागतिक घडामोडीवरती तो सर्वजण बघितला पाहिजे। आणि याचं महत्व असं आहे की आपले पंतप्रधान त्या कराराच्या वेळेस प्रत्यक्ष हजर होते। म्हणजे ज्याला आपण म्हणतो की राजकारण आणि अर्थकारणाची सांगड घालताना दोन्ही देशांनी ज्याला म्हणू शकतो की आपल्या हातचं काही न राखता जास्तीत जास्त द्यायचा प्रयत्न केलाय। आणि भारताचा विचार केला तर शेती उत्पादनं, नंतर टेक्सटाईल म्हणजे चा जो एक गवगवा चालू होता, तर भारताच्या जवळजवळ 99% निर्यातीवरती शुल्क आहे तर रद्द होणार आहे, ज्यामुळे आपल्याला राज्यात स्पर्धात्मक दर मिळू शकतात। आणि आपली निर्यात जी वाढणार आहे ती कापड असतील, पादत्राणे, रत्न आभूषण, नंतर समुद्री उत्पादन याच्या पण मध्ये मोठ्या प्रमाणावर भारताचा फायदा होणार आहे। आणि अभियांत्रिकी वस्तू आणि एकूण जर आपण आपल्या इकॉनॉमीचा विचार केला तर त्यामध्ये कृषी क्षेत्र आणि लघु आणि मध्यम उद्योगला ह्याला भरपूर मोठा फायदा होईल आणि उद्योजकांना नव्या संधी मिळतील। निश्चित सर, जवळपास 7 वर्ष या करारासाठी वाटाघाटी सुरू होत्या। एखाद्या कराराला नेमका इतका वेळ का लागतो? काय त्याची कारणं असू शकतात? अशा करारांमध्ये एक गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे की दोन्ही बाजू ह्या आपल्याकडचे जे स्ट्रॉंग पॉइंट असतात त्याला नेहमी संरक्षण देण्याचा प्रयत्न करतो। आता भारताचा विचार केला तर आपल्याकडे शेतीविषयक उत्पादन आहेत, आपण दुधाचं उत्पादन एवढ्या मोठ्या प्रमाणात करतो। आपल्याला माहिती असेल की अमेरिकेवरचा करार पण आपण अजून रखडलाय तिथे, कारण अशा ज्या कळीचा मुद्दा जो असतो तिथे ज्याला म्हणतो की कुठलाच देश सरेंडर करत नाही। आणि त्यामुळे ह्यामध्ये ज्याला मुत्सद्दीपणा लागतो दोन्ही बाजूनी तो करून एक आपण म्हणतो की अशा वेळेला हा करार होण्यासाठी आपण दोन्ही देशांकडून ज्याला म्हणू शकतो की एक प्रकारचा आस्था असावी लागते। आता G20चा करार असू दे, कुठलाही असा करार असतो, तेव्हा ज्या दोन देशांमध्ये जेव्हा मोठ्या प्रमाणावरती ज्याला म्हणतो सामंजस्य ठेवलं तरच असे करार पुढे जाऊ शकतात, नाहीतर ती फक्त रस्सीखेचच होते। निश्चित भारत ब्रिटन हा ऐतिहासिक करार आहे आणि हा करार झाल्यानं त्याचा आणखी कोणकोणत्या करारांवर परिणाम होऊ शकतो, आपले काय अंदाज? आता मी उल्लेख केला की आपला जो मोठा करार होऊ घातलाय गेल्या बऱ्याच जवळजवळ 3 महिन्यापासून म्हणू शकतो अमेरिकेबरोबर, आणि ज्याला आपण म्हणतो की एक बेंचमार्क होऊ शकतो असा ह्या तऱ्हेचा करार। आणि भारताने मला वाटतं ह्या सगळ्या करारामध्ये जे म्हणू शकतो की ओपननेस दाखवलंय, म्हणजे आम्ही थोडी पावलं पुढे येतो, तुम्ही या, आम्ही काही बाबतीत मागे जातो,